हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं 8 तारखेला, की 15 आणि 16 तारखेला हं. पावसाला सुरुवात होणार आणि 17 आणि 18ला भाग वाढणार. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला ढगाळ वातावरण म्हणजे खूपच झडीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर हं. सर काय राहणार आता आजपासून पुढील कंडिशन? नक्कीच. महाराष्ट्रात 15-16लाच पाऊस सुरू झालाय आणि ती सुरुवात होणाऱ्या तारखा होत्या आणि सुरुवात देखील झालेली आहे. हो, आता फक्त अपेक्षा आहे, की ज्यांचा माल करपतोय, ज्यांचा माल सुकतोय आणि त्यांना अगोदर पाण्याची आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांना दिलासा देत आत्तापर्यंत जरी आलो असलो, तरी तिथे पाऊस अजून पोहोचला नाहीये आणि वारंवार सांगितलं, की ह्या 2 तारखेला सुरू होणाऱ्या या कंडिशन आहे आणि 17 पासून ती वाढणारी कंडिशन आहे. हो. तर चक्क आज विदर्भात सुद्धा आणि खानदेशात देखील सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि जो काही लातूर किचकट भाग आहे, परभणी, नांदेडचा पण काही भाग किचकट आहे. तसेच विदर्भातही आता बऱ्याच ठिकाणी आवश्यकता भासू लागली तो म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा देखील भाग आहे. बरोबर. आजच्या 17 जुलैला महाराष्ट्राचा हा देखील भाग पावसाच्या घेण्यासाठी सज्ज होतोय आणि संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागणार आहे. हो. तिथे खानदेश सुरुवात करणारी परिस्थिती आहे. तिथे देखील अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्हा, नंदुरबार सह मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये आज दमदार ते अति चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. हो. परिस्थिती खराब आहे, मान्य करतोय. पण परिस्थितीला उत्तर देण्यासाठी आपण मागील आठवड्यापासून जो दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न केलाय, बरोबर. त्या प्रयत्नांना महाराष्ट्रामध्ये 15-16 पासून यश येताना दिसतंय आणि हे यश जे आहे ते वाढत जाईल. माझे अंदाज खरे ठरावेत असे लाखो शेतकऱ्यांनी देखील प्रार्थना केली होती. त्या प्रार्थनांना बरोबर. देखील यश आलंय. आता बरोबर. तुमच्या भागांमध्ये तो पाऊस सुरू व्हायची वेळ आता सुरुवात होते. हो. आजच्या 17 आणि उद्याच्या 18 पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगल्या पद्धतीनं सुरुवात करणार आहे. हो. 17 संध्याकाळपर्यंत, 18 ही संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र व्यापला जाईल, अशी परिस्थिती सध्याच मॉडेलनुसार व्यक्त होते. आणि बरोबर. येणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या तारखेच्या अगोदरच महाराष्ट्र पिंजून निघेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट हा आहे, की आपल्याला आषाढी वारी फेरीपर्यंत असा पाऊस होत नसतो. पण आषाढी वारी फेरीपर्यंतच हा पाऊस चांगला होईल, ही प्रथा महाराष्ट्राची कायम राहणार आहे. बरोबर. आणि हा पाऊस काही 1 आणि 2 दिवसासाठी नाहीये, जे दुष्काळाचं गोंगारण आपल्या अंगात आहे. कारण की पिकच तसे सुकायला लागलेत, हो. करपायला लागले. पण कमीत कमी हा पाऊस पुढचे 15 दिवस उघडणारच नाहीये आणि सुरुवात आजपासून आणखीन भाग वाढण्यासाठी करतो आहे. बरोबर सर. मात्र हं. सर सर्वात आधी कोणते जिल्हे जोरदार पावसाच्या प्रभावाखाली येतील? नक्कीच. झालेले तर आता सांगूच नये. त्यांनी जोरदार पावसाची सुरुवात देखील केली आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं मराठवाड्याच्या जालना, बीडमध्ये आपण बातम्या पण पाहिल्या आहेत. सुरुवात झाली आहे. बरोबर. हो. आजचा जर आपण विषय घेतला 17 जुलैचा, तर आज नाशिक क्षेत्रात काल पण ढगफुटी झाली 1-2 ठिकाणी. हो. तर अशा प्रकारे आज नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परत मालेगाव, भोकरदन, जाफराबाद, जालना, वाशिम, पट्टे त्याचबरोबर बुलढाण्यातही सुरुवात करणार आहे. अहिल्यानगरचा आज थोडा भाग आहेच, पण उद्या जास्त व्याप्ती असेल. इकडे धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, सोलापूरसह लातूर, नांदेडमध्येही आज संध्याकाळपर्यंत सुरुवात होऊन जाईल. हां, हां. आणि विशेषतः अकोला, अमरावतीची परिस्थिती जी बिकट आहे, तिला पण आज सुद्धा चांगलं पावसानं उत्तर मिळेल. आणि विषय असा आहे, की निसर्ग आहे, जर 1-2 गावं किंवा एखादा पट्टा सुटला याच्यामध्ये, तर 18 जुलैला तो देखील पूर्ण घेतला जाईल. बरोबर. आणि विषय विनंती अशी आहे, ह्या पावसाच्या तारखा आहेत, कर्जमाफीच्या नाही आहेत, की नाही. महिना-महिना लांबायला. तुम्हाला बरोबर. 1-2 दिवसाचा धीर हा धरावाच लागणार आहे. 15-16ला मी संपूर्ण महाराष्ट्रात होईल असं सांगितलं नाही. ती सुरुवात होणारी कंडिशन सांगितली आणि आज बरोबर. 17 उतरत नाही, की आपल्या कमेंट मी पाहतोय, की हो. आम्हाला दोन्ही तारखा फेल गेल्या. हो. अरे ही सुरुवात करणारी कंडिशन आहे. तुम्ही समजावून घेत चला. भलेही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घाबरण्याचे मेसेज 15च्याही अगोदर येत होते. हो. आता तरी कुठे त्यांच्याही माध्यमातून हा पाऊस सांगितला जातोय. सगळ्यांवरतीही विश्वास ठेवा. पाऊस होणार आहे. पिकांना दिलासा मिळणार आहे आणि ह्याच तारखेला हा दिलासा पूर्ण होऊन जाईल. बरोबर. येणाऱ्या 20 तारखेच्या आतच बऱ्याच ठिकाणी अजूनही पाऊस वाढणार आहे. आणि विषय विनंती अशी आहे, की मागच्या रेकॉर्डिंगमध्ये ठाकरे सर आपण ठोसून सांगितलंय, बरोबर, की बरोबर. 28-29 पर्यंत अनेक भागांमध्ये, सर्वत्र नाही, पण अनेक भागांमध्ये विहिरीच्या पाण्याचा देखील प्रश्न मिटायला सुरुवात होणार आहे. हो, हो, हो. बरोबर आहे सर. हं. मात्र सर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, की 21 ते 30च्या दरम्यान आपल्याला पूर परिस्थिती किंवा काही नदी-नाले एक पाहायला मिळेल का? सध्या उष्णतेचे दिवस आहेत हो. आणि ही उष्णता 20-21 पर्यंत टिकून आहे. हो. तर ही परिस्थिती काही ठिकाणी होऊ सुद्धा शकते आहे. हां, हां. ढगांचे आकार, ढगांची गर्दी, ढगांचं स्थानिक लेव्हलला बरसणं, हे हो. पाहता काही ठिकाणी असे अपवाद झाले सुद्धा आहेत, जे मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितले. आपण बरोबर. वैजापूरच्या 1-2 ठिकाणचा विषय घेऊयात. हो. ढगफुटी झालेल्या नांदलगावचा विषय घेऊयात.
बीडमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणचे व्हिडिओज पोहोचलेत. असा बरोबर. विषय घेऊया. तर असे अपवाद सुद्धा 21 पर्यंत होऊ शकतात. हां. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गरज आहे त्यांना स्प्रिंकलर इतका जरी पडला तरी त्या पिकावरती पीक 2-4 दिवस टिकून राहील अशा पावसाची आणि ती अपेक्षा ह्या 2 दिवसात पूर्ण होणार आहे. आपण बरोबर. एक-एक विभाग जरी घेऊन बसलो ना, तर सध्या सांगायचं झालं तर खानदेशला म्हणावा असा 100% भाग गेला असा पाऊस आजही नाहीये. पण हं. आज तिथे बऱ्याच ठिकाणी सुरुवात होईल आणि अनेक ठिकाणी ते चालू देखील होईल, ज्यांना आधार मिळेल. हो. त्याचबरोबर नाशिक क्षेत्रामध्ये सुद्धा काल रात्री बेरात्री सुरुवात झाली आणि हा जो पाऊस आहे, हा कदाचित तुम्हाला दिवसा वाटेल, पण रात्री त्याचे डेव्हलपमेंट चांगलं वाढते. त्यामुळे मी रात्रीची वेळ सांगतोय. हो. दुसरी गोष्ट दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सांगली, सोलापूरचे जे काही कोल्हापूरचे पट्टे आहेत, काल त्यांना सुरुवात केली, परवाही सुरुवात केली, काही ठिकाणी जास्तही झालंय. हो. तिथे आजही खूप दिलासादायक ती मोठी बातमी आहे. तिथे सुद्धा आज बरोबर. वाढ होणार आहे. हो. आणि वारंवार लातूर, बीड भागातनं कमेंट्स येतात. नांदेड पट्ट्यातही कमेंट्स येतात. तुमच्या भागातल्या कमेंट्सला आज पाऊस संध्याकाळपर्यंत उत्तर देईल आणि बरोबर. 18 जुलैला हा भाग सुद्धा चांगल्या पद्धतीने सगळा व्यापला जाईल अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आणि बरोबर. होणार सुद्धा आहे. हो. आणि महत्त्वाचं असं आहे, की मी वारंवार प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये आणि व्हिडिओमध्ये एवढं सांगेल, तुम्ही धीर धरत राहा, काळजी करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या धीरपेक्षाही की पाऊस एवढाही तरसवणार नाही, आज जेवढं त्याने आता तरसवलं, इथून पुढे बरसायचंच काम तो करणार आहे. बरोबर. हं. मात्र सर बऱ्याचशा IMDच्या व बऱ्याचशा तज्ज्ञांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत होतं, की पाऊस समोर पडणार म्हणजे 21 तारखेच्या समोर राहणार. मात्र तुम्ही तुमच्या शब्दावरती ठाम होते आणि तुम्ही जे तारीख शेतकऱ्यांना दिलेली होती त्या तारखेला आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळालेला आहे आणि हं. वातावरणामध्ये मोठा बदल सुद्धा आज आज रोजी पाहायला मिळत आहे. मात्र तुम्ही मला सांगितलं होतं, की ठाकरे तुमचे काही शेतीची जर कामे असेल तर करून घ्या आणि 17 तारखेला खत वगैरे पेरून घ्या. कारण की 18 तारखेपासून तुम्हाला तुमच्या भागामध्ये पाऊस चांगलाच पाहायला मिळणार आहे. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज रोजी आपली कामे आटोपलेली आहे. नक्कीच तुमच्या त्या पाण्याच्या जे काही पिकावरती तुम्ही अवलंबून आहात त्याची इच्छा पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रात सगळ्या शेतकऱ्यांना सुकवणारा पाऊस देखील अजूनही वाढत जाणार आहे. बरोबर. दिवसेंदिवस ही जी काही पावसाच्या तारखा आहेत या प्रत्येक तारखेला दिवस आणि तशी व्याप्तीही वाढत जाईल. त्याच्यामुळे हो. काळजी करण्यासारखं मोठं काही कारण नाहीये. बरोबर. मात्र सर शेतकऱ्यांना एक माझी विनंती आहे. आता आपले फक्त 2,000 सबस्क्रायबर बाकी आहे 1,00,000 सबस्क्रायबर होण्यासाठी. तर शेतकऱ्यांना थोडक्यात आपल्या चॅनलविषयी सांगा सर. नक्कीच तुम्ही सगळ्यांच्या आणि सगळ्यांचे अपडेट घेत राहतात. वेळोवेळी ताज्या रेकॉर्डिंग्स पण घेत राहतात आणि विषय असा आहे, की तुम्ही मागचे जुने रेकॉर्डिंग पाठवत नाहीत. नाही. शेतकऱ्यांपर्यंत जुने रेकॉर्डिंग कट करून टाकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं सहकार्य, सपोर्ट, सबस्क्रायबर रूपी तुम्हाला कायम राहील. हो. ही मी माझ्याकडनं सुद्धा त्यांना विनंती करतोय. काळजी करू नका तुम्ही सुद्धा आणि पावसाच्या बाबतीत प्रश्न विचारा, कमेंटमध्ये बिनधास्त विचारा. ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायच्यात तुम्हाला मी दुर्लक्षच केलेलं आहे. हो. कारण की इलाज नाहीये. बरोबर. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे निगेटिव्ह कमेंट करायला, की ठाम राहिलं, पाऊस दाखवलाय आणि सांगितलंय 17 तारीख सुद्धा पूर्ण होऊ द्या. तुम्ही हो. सकाळपासूनच काही ठिकाणी चाललं तुमचं निगेटिव्ह बिनधास्त करू द्या. बरोबर. तुम्हाला नसेल पटेल तर अनेक ठिकाणी अंदाज सांगणारे आहेत, घाबरवणारे आहेत. अटॅक वेळची वेळ येईल तुमच्यावरती एखादी हो. बकार पुढे जर पडली तर. बरोबर. त्यामध्ये परत दिलासा द्यायला मी नसेल. हो. एवढं लक्षात राहू द्या. धन्यवाद. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.